नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडत आहेत. 100 कोटींची ऑफर येऊनही फितूर झाला नाही. ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदारानं नाशिकमध्ये पाऊल ठेवतात जंगी स्वागत. मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन समजली जाणारी बेस्ट सेवा मध्यरात्री 12 वाजेपासून ठप्प. बेस्ट कृती समितीनं पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडली. शाळा कॉलेजसह कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल. न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लावला जाईल किंवा निकाल देण्याला विलंब केला जाईल असं आश्वासन खासदार ओमराजे निंबाळकर यांना दिलं असल्याची चर्चा आहे. हे सत्य असेल तर शेवटची आशा असलेली न्याय व्यवस्था सुद्धा सरकारच्या इशाऱ्यावर चालते का? रोहित पवारांचा सवाल. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शेलुगाव ठाकर वस्तीत थरारक दुहेरी मृत्यू. पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या. परिसरात खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. जालन्यात शाळेच्या स्नेहसंमेलनात आक्षेपार्ह सादरीकरण. विद्यार्थ्यांच्या हातात बनावट तरवारी देऊन हिंसक कृत्याचं सादरीकरण आणि आक्षेपार्ह घोषणाबाजी असलेलं गाणं लावल्याचा प्रकार. मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा दाखल. लातूरच्या औसामधील शिवरी मोडमधील किरकोळ वादातून हाणामारीत कामगाराचा मृत्यू. संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. परभणीच्या पालममधील गावात 8.5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग. पोलिसात गुन्हा दाखल होतात. समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीपोटी एका 62 वर्षीय संशयित आरोपीची आत्महत्या. दुहेरी घटनेमुळे संपूर्ण गावात तालुक्यात प्रचंड खळबळ. परभणीच्या गंगाखेड पालम मार्गावर कारची दुचाकीला धडक. भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. कार चालकाविरोधात गुन्हा दाखल. पर्यटन नगरी लोणावळ्यात अंमली पदार्थांचं जाळं रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाईचा बडगा. एका तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून जवळपास 2 लाखांचं मेफेड्रॉन जप्त. पावसानं पाठ फिरवताच मुळशीतील हाडशी गावावर भीषण पाणी टंचाईचं संकट. गावातच पाटबंधारे विभागाचा तलाव असतानाही ग्रामस्थांना पाण्यासाठी 10 दिशा भटकंती करण्याची वेळ. पाणी नियोजनातील हलगर्जीपणामुळे तलाव कोरडा पडल्याचा ग्रामस्थांचा आरोप. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.